थोडंसं सीज फायरची न्यूज आली ना तर मार्केटमध्ये सगळीकडे ना इक्विटीच्या बद्दलची व्हॅल्युएशन तर आहेच, पण सायमल्टेनियसली फार मोठे ऍड चालले आहेत की गोल्ड में फिर लौटी रौनक. ही सध्या ऍड चालू आहे. थोडंसं सीज फायरचा विषय संपला आणि सगळीकडे न्यूज चॅनलवरती चालू आहे की सोन्याला परत उभारी मिळाली आणि सोनं 2 लाख रुपये पोहोचेल. माझे कित्येक मित्र अस्वस्थ आहेत. आज सुद्धा त्यांना वाटतं की अरे बापरे, मी सोन्याची रॅली मिस केली का काय, आणि 2 लाख रुपये जर सोनं जाणार असेल तर मी आता त्याच्यामध्ये हात घालू का, मी त्याच्यामध्ये गुंतवणूक करू का. मित्रांनो नमस्कार, माझं नाव संतोष गोसावी. गेली 20 वर्षाहून अधिक मी लोकांना फायनान्शियल प्लॅनिंग बद्दल गाईड करत असतो. त्यांच्या आर्थिक उद्दिष्टांपर्यंत कसं पोहोचता येईल या संदर्भामध्ये गाईड करत असतो. आज सुद्धा हा व्हिडिओ मी बनवतो. हा व्हिडिओ फक्त तुमच्या समोर एक आरसा मांडण्यासाठी आहे, कारण या व्हिडिओमध्ये मी आज तुमच्याबरोबर डिस्कस करणार आहे की तुम्ही जर सोन्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केलं असतं आजपासून 15 वर्ष आधी तर तुमची रक्कम किती झाली असती, आणि आज जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली असती म्हणजे हीच रक्कम जर तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये एखादा इन्व्हेस्टमेंट केली असती तर तुमची रक्कम किती झाली असती. कारण बरेच लोकांचं असं म्हणणं आहे की म्युच्युअल फंड सध्या जे पडताय त्या हिशोबाने ते पैसे विड्रॉ करावेत आणि सोन्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करावं. मित्रांनो मला एक सांगा, तुमचं आज उत्पन्न जर 1 लाख रुपये आहे किंवा त्याच्यापेक्षा जर जास्त आहे तर तुम्हाला आजच्या भावामध्ये सोनं घ्यायला परवडतंय का? नंबर 1 प्रश्न हा तुम्हाला स्वतःला विचारायचा आहे. नंबर 2 प्रश्न की तुम्ही सोनं घेतल्यानंतर जर त्याचा भाव वाढला तर तुम्ही काय करणार आहात, त्या सोन्याचं काय करणार आहात, तुम्ही ते विकणार आहात का नाही. कारण जर तुम्ही ते विकणार आहात याचा अर्थ की तुम्ही ते सोनं घेताय ते तुम्ही इन्व्हेस्टमेंट म्हणून नाही पण ट्रेडिंगसाठी घेताय, आणि ट्रेडिंग हे तुमच्या फायनान्शियल हेल्थसाठी खूप मोठं इंजुरियस आहे. तिसरी सगळ्यात मोठी गोष्ट अशी आहे की तुम्ही या काळामध्ये आत्ताच्या सध्याच्या स्टेजमध्ये जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट म्हणून गोल्डमध्ये इन्व्हेस्टमेंट करत असाल आणि तुम्ही आता एंटर करत असाल तर तुम्ही 90% 95% एकदम पीक वरती अडकून जाण्याची शक्यता खूप आहे. कारण जर सोनं इकडनं जर रिव्हर्सल आलं तर परत त्या रेटला जाणं हे फार अवघड पडेल. मित्रांनो जसं मी तुम्हाला सांगितलं की मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये आज कंपॅरिझन करून दाखवणार आहे की तुम्ही जर 10 लाख रुपये आजपासून 15 वर्ष आधी म्हणजे 1 एप्रिल 2011 साली जर तुम्ही 10 लाख रुपये इन्व्हेस्टमेंट केली असते गोल्डमध्ये तर तुमची रक्कम किती झाली असती. 1 एप्रिल 2011 साली जर तुम्ही गोल्डचा रेट पाहिला ना तर तो साधारण 21,000चा ऍव्हरेज होता. 21,000 रुपये आणि थोडाफार वर खाली होता. 21,000 रुपयाच्या हिशोबाने जर तुम्ही 10 लाख रुपये गुंतवले असते तर आज तुमच्याकडे आज त्या गोल्डची व्हॅल्यू असली असते साधारण 72 ते 74 लाख रुपये. 7.25 पट तुमचे पैसे मल्टिप्लाय झाले. आनंद आहे का नाही? येस, नक्कीच तुमचे पैसे मल्टिप्लाय होणं हा खूप आनंद आहे, खूप चांगली गोष्ट आहे. या गोष्टीसाठी ना सातत्याने 2 गोष्टी लागतात. एक तर तुम्ही कन्सिस्टंटली एवढ्या वेळामध्ये तुम्ही पेशंटली तुम्ही होल्ड करून ठेवली ती इन्व्हेस्टमेंट, आणि सायमल्टेनियसली तुमचे पैसे हे मल्टिप्लाय झाले. पण मित्रांनो ज्यावेळेस आपण गुंतवणुकीबद्दल बोलतो ना त्यावेळेस फक्त आपल्याला पैसे मल्टिप्लाय झालेले पाहिजे नसतात, पण सायमल्टेनियसली हे पाहिजे असतं की मी ज्यावेळेस गुंतवणूक केली त्यावेळेस पासून आजपर्यंत मी ज्यावेळेस गुंतवणूक केलेल्या पैशांवरती मला परतावा काय मिळाला, त्याला आपण म्हणतो CAGR म्हणजे कंपाऊंडेड अॅन्युअल ग्रोथ रेट. तो काय टक्क्यांनी मिळाला. कारण जर तुम्ही सोन्याचा भाव बघितला तर ऍव्हरेज तुम्हाला कितीही तुम्ही पडझड बघितली तरी ऍव्हरेज सोन्याचा भाव हा साधारण 10 ते 12% पुढे कधी गेलेला नाहीये. मित्रांनो हेच पैसे जर तुम्ही म्युच्युअल फंड मध्ये त्या दिवशी गुंतवले असते ना तर समजा आपण अग्रेसिव्ह कॅटेगरीमध्ये गुंतवले असते तर तुम्ही जर स्मॉल कॅप कॅटेगरीमध्ये म्युच्युअल फंडचे गुंतवले असते 10 लाख रुपये तर आज त्याची व्हॅल्यू असली असते साधारण 1,62,00,000 रुपये. आता तुम्ही मला सांगा की तुमचे 72 लाख रुपये जास्त आहेत का 1,62,00,000 रुपये जास्त आहेत. आता ह्याच 1,62,00,000 तुम्हाला काय झालं असतं तर हे तुमची जी गुंतवणूक केलेली रक्कम आहे म्हणजे त्याची जी मॅच्युरिटी व्हॅल्यू आहे ना 72 लाख रुपये त्याच्यापेक्षा फक्त 90 लाख रुपये जास्त. आज 90 लाख रुपयामध्ये काय नसतं झालं. आज 90 लाख रुपयामध्ये तुमच्यासाठी पुन्हा मुंबई सारख्या शहरामध्ये जर तुम्ही बघितलं तर तुम्ही एक साधारण चांगल्या ठिकाणी चांगल्या लोकॅलिटीमध्ये 2 BHKचा एक ऍसेट क्रिएट केली असते आणि ती ऍसेट तुमच्यासाठी फ्री ऑफ कॉस्ट राहिली असते आणि ह्याच्यातनं तुम्ही एक रेंटल इन्कम क्रिएट करू शकला असता. मित्रांनो तुम्ही गोल्डमध्ये इन्व्हेस्टमेंट केली असते ना तर गोल्डमध्ये तुम्ही केलेल्या इन्व्हेस्टमेंटवरती जर तुम्हाला 70-72 लाख रुपये मिळाले असते तर हे 70-72 लाख रुपये आज तुम्हाला आयुष्यभर पुरले असते का हा तुम्ही विचार करा. कारण ज्या पद्धतीने आज महागाई चालली, ज्या पद्धतीने आज कल आहे सगळीकडे, त्या पद्धतीने तुम्हाला 70-72 लाख रुपये तुम्हाला किती दिवस पुरले असते हा तुम्ही स्वतः वैयक्तिक विचार करून मला कमेंटद्वारे कळवा. सायमल्टेनियसली मला लोक पण म्हणतील की अरे सर तुम्ही खूप कॅटेगरी वाईज जर तुम्ही सांगत असाल तर तुम्ही खूप अग्रेसिव्ह कॅटेगरी सांगताय, स्मॉल कॅप हे खूप रिस्की कॅटेगरी आम्ही सगळीकडे ऐकलं. येस, मी सुद्धा मान्य करतो की स्मॉल कॅप कॅटेगरी खूप रिस्की आहे. पण तुम्ही स्मॉल कॅपच्या ऐवजी तुम्ही जर फ्लेक्झी कॅपमध्ये इन्व्हेस्टमेंट केली असतील तर फ्लेक्झी कॅपमध्ये काय हरकत होती. कारण जर तुम्ही फ्लेक्झी कॅपमध्ये मित्रांनो जर इन्व्हेस्टमेंट केली असतील ना तर आज 15 वर्षानंतर तुमच्या याच 10 लाख रुपयाची व्हॅल्यू साधारण 1,02,00,000 रुपये झाली असती, 1,05,00,000 रुपये झाली असती. तुम्हाला एक सांगतो मी, काही जरी नाही केलं तरी तुमचे 40 लाख रुपये आज जास्त मिळाले असते तुमच्या गुंतवणुकीपेक्षा. तुम्ही गुंतवणूक सोन्यामध्ये करून म्हणजे सोन्यातली गुंतवणूक सोडून तुम्ही म्युच्युअल फंड मध्ये करावं का हे माझं म्हणणं आहे का? अजिबात नाही.
तुम्ही सोनं आहे ते सगळं विकावं आणि त्याच्यानंतर म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट करावी, हे माझं म्हणणं आहे का? अजिबात नाही. मित्रांनो, माझं म्हणणं हे आहे की तुमच्याकडे सोनं इन्व्हेस्टमेंट म्हणून तुम्ही ट्रीट नाही केलं पाहिजे, हे एक तुम्ही हेजिंग म्हणून ट्रीट केलं पाहिजे, की ज्यावेळेस ना मार्केट अस्थिर असतं त्यावेळेस तुम्हाला थोडासा मार्केटमधला परतावा मिळण्यासाठी म्हणून तुम्ही ती केलेली गुंतवणूक तुम्ही ती ट्रीट केली पाहिजे. सोनं किती असावं? तर अंगावरती तुम्ही उभ्या रात्री कधीही जर तुम्हाला कुठे जायचं म्हणालं तर तुमच्या घरापर्यंत तुम्ही अगदी निर्भीडपणे बिंदासपणे जाऊ शकता, एवढा दागिना तुमच्याकडे असायला हरकत नाही. एवढं सोनं तुम्ही नक्की घेऊ शकता. सोनं घेऊन तुम्ही पुढे करणार काय आहात हे जर तुम्ही विचार केला तर हा फार महत्वाचा विषय. कारण जर तुम्ही नुसतं सोनं घेण्यासाठी घेऊन जर ते लॉकरमध्ये ठेवत असाल आणि तिथे पडून ते सोनं झिजत असेल तर तुम्ही ते पैशांची डिव्हॅल्यू करताय. सोनं जर वाढलं म्हणजे उद्या जर मार्केटमध्ये असतील तरच तुमच्या सोन्यामध्ये किंमत वाढणार आहे. पण सायमल्टेनियसली तुम्ही जर म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक केली तर म्युच्युअल फंड मध्ये वेगवेगळ्या कॅटेगरी वाईज तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता आणि वेगवेगळ्या कॅटेगरी वाईज मध्ये ज्यावेळेस इन्व्हेस्टमेंट करता त्यावेळेस ते ज्या कॅटेगरीज आहेत त्या आपल्या देशासाठी काही ना काही कार्यरत करत असतात आणि देशाच्या प्रगतीमध्ये त्यांचा हातभार लागतो आणि त्याच्यामुळे तुमचा कंपाऊंडिंगचा इफेक्ट तुम्हाला मिळत असतो. म्हणून तुम्ही एकाच ऍसेटमध्ये न पडून राहता तुम्ही तुमचे पैसे डिस्ट्रीब्यूट करून तुम्ही वेगवेगळे विभाजन केल्यामुळे तुमचा परतावा हा चांगला मिळतो. तुम्ही जर सोन्याचा इतिहास पाहिला ना तर मित्रांनो 2012 ते 2017 या सालांमध्ये 2012 पासून 17 पर्यंत ऑलमोस्ट 0% रिटर्न सोन्याने दिलेला आहे आणि वेअर एज म्युच्युअल फंड मध्ये याच वेळेस कॅटेगरीने ऑन अन ऍव्हरेज साधारण 12 ते 15% रिटर्न सुद्धा दिलेला आहे. तर मित्रांनो, आता तुम्हाला काय करायचंय? आता तुम्हाला सगळ्यात महत्वाचा एक विषय करायचा आहे की तुमचं आतापर्यंत जे काही तुम्ही गुंतवणूक केलेली आहे की तुमची गुंतवणूक तुमच्यासाठी पुरक्षी आहे का, तुमच्यासाठी योग्य आहे का, हे सगळ्यात पहिले तुम्हाला माहिती करून घ्यायची आहे. तुमची जर गुंतवणूकच चुकलेली असेल ना किंवा तुमचे डिसिजनच चुकलेले असेल ना तर ही तुम्हाला सुधारण्याची ही शेवटची संधी आहे. आज मी तुम्हाला इन्व्हाइट करतो, फक्त मी 5 लोकांना ही संधी देतोय. ज्या लोकांना माझ्याबरोबर स्वतः मीटिंग करायची असेल, ज्या लोकांना माझ्याबरोबर डिस्कस करून या संधीबद्दल त्याचा फायदा घ्यायचा असेल तर त्या लोकांनी मीटिंग म्हणून या व्हिडिओला कमेंट करा. मी तुम्हाला स्वतः माझा वेळ देईल, अर्धा ते पाऊण तास मी तुमच्याबरोबर शेअर करेन. तुमच्या एक्झिस्टिंग पोर्टफोलिओमध्ये मी स्वतः बघून माझ्या त्याच्याबद्दलचे ओपिनियन मांडेन आणि तुमच्यासाठी जर ते फंड्स योग्य असतील किंवा ती गुंतवणूक तुमच्यासाठी योग्य असेल आणि तुमच्या गोलशी ती निगडीत असेल आणि तुम्हाला कुठे पोहोचायचं हे जर माहिती असेल आणि त्याच्यामध्ये ती सहमत असेल तर आपण त्या मार्गाने जाऊ. नाही तर तुम्हाला जर बदल करायचा असेल तर त्याबद्दल मी तुम्हाला आयडिया देईन, इन्फॉर्मेशन देईन, असं सुचवेन. अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज बद्दल तुम्ही चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटद्वारे कळवा तुम्हाला याच्या व्यतिरिक्त अजून कुठल्या टाईपचा व्हिडिओ हवा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.